अनेक आव्हानांशी मुकाबला करत निराशेच्या क्षणांना परतवून लावत ही माणसं अढळ ध्येय वृत्तीने एक स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रसंगी आपली अस्तित्वही पणाला लावतात. अर्थातच थांबणं यांना माहीत नसतं. त्यामुळे हा अखंड प्रवास खास त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनून राहतो. अशाच आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापन केलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मंडळींशी मी उर्मिला बातचीत करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यांच्या प्रेरणादायी अनुभव विश्वातील काही वेचक क्षण. या मंडळींचा अनुभव आणि दृष्टिकोन आपल्यालाही एक नवी दिशा देऊ शकतो. चला तर मग रेडिओ सिटीच्या सक्सेस स्टोरीज विथ उर्मिला या पॉडकास्टद्वारे समजून घेऊया यशाच्या अनोख्या कथा. महाराष्ट्र नवउद्योजक केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगार दिलेला आहे. आर्थिक सक्षमीकरण झाले तर बरेच त्रास कमी होऊ शकतात या विचाराने स्मिता मॅडम रोजगार निर्माण करण्याचे काम करत आहेत. स्मिता मॅडम यांचे वैशिष्ट्य हेच आहे की ते लोकांना फक्त उत्पादन करून देत नाही तर त्याची पूर्ण विक्री त्या स्वतः करून देतात. स्मिता लंगडे यांना आतापर्यंत 100 पेक्षा जास्त राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर आज स्वागत करूया स्मिता लंगडे मॅडम. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र नवउद्योजक केंद्राच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये आपण खूप काम करता आहात, तर त्याबद्दल आम्हाला सांगाल का? साधारण स्वयंरोजगार हाच आपल्या मूलभूत गरजांचा पाया आहे. हे वारंवार आपण ऐकतो, पण काय होतं प्रत्येक जण ते नाही करायला बघत. म्हणजे स्पेशली लेडीज जर बघितल्या, आजकाल आपण फक्त ऐकतो की स्त्री साक्षरता, पण स्त्री आर्थिक साक्षरता हा विषय कधीच कुणी जास्त चर्चेला येत नाही. म्हणजे हां ठीक आहे, मुलीला शिकवायचं, डॉक्टर करा, इंजिनियर करा, पण त्याच्यानंतर काय नाही, चांगलं घर बघा आणि लवकरात लवकर लग्न करून टाका. हा जो विषय आहे ना, हा खूप वेळा माझ्या डोक्यात सारखा येतो. मग त्याच्यामुळे कुठं तरी एक ज्या आर्थिक सक्षम नसतात स्त्रिया अशांनी काम करावं, किंवा ज्यांना लक्षात यावं की नाही बाबा आपण काहीतरी कमवणं गरजेचं आहे आयुष्यात, अशांच्या कुठंतरी प्रेरणा घेऊन हे स्वयंरोजगार सुरू करायचं हे डोक्यात आलं पहिल्यांदा. आणि तसं जर बघितलं, वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट पहिल्यापासून आहेच. बायका बघायला गेल्या घरात शिकवणी घेतात, कपडे शिवून देतात, म्हणजे वर्क फ्रॉम होम आपण करतच होतो. फक्त आमच्या ह्याच्यात काय आहे की दरवेळी प्रत्येकाला एक टेन्शन आहे की माझं प्रोडक्ट विकलं जाईल की नाही, त्याच्यामुळे तो धंद्यात येऊ का नको एवढाच विषय. पण आम्ही त्यांना एकच देतो, मार्केट गॅरंटी आहे. कारण जे काही वस्तू आहेत जर तुम्ही विकायला गेला तर आज माती विकली जाईल, पण ती विकायचं फक्त स्किल पाहिजे. हे फक्त त्यांना करायची भीती आहे, तेवढ्यासाठी आम्ही तो सपोर्ट करतो आणि हळूहळू मग उद्योजक घडतच जातो. त्याकडेच मी आता पुढे येणार आहे की फक्त तुम्ही उत्पादन करायला मदत करत नाहीत तर त्याच्या विक्रीची गॅरंटी सुद्धा तुम्ही घेता. ते कसं तुम्ही करता? हे सगळ्यात मेन आहे. सगळ्यात सुरुवात जिथून झाली ना, पहिल्यांदा आम्ही असंच कम्प्युटराइज वर्क करायचो. मग त्याच्यात परत एकदा तेच टार्गेट ओरिएंटेड वर्क, परत नाही झालं तर म्हणजे एक धाकधूक असायची. आणि बऱ्याच स्त्रिया आहेत ना, नाही शिकलेल्या किंवा करू शकतात काम, पण त्यांना नाही जमत की बाहेर पण जाणं, ते बाबा पैशाचा विषय, हा पण प्रोडक्ट बनवू शकतात. मग अशा कुठंतरी मिक्सचरमध्ये एक संकल्पना आली की नाही, काहीतरी बनवून देतील, विकू शकतो आपण, आपल्याला तेवढं जमते, आपल्याला घरात बसून नाही जमणार ते, पण विकणं जमते, तर आपण तेच करावं. ह्या संकल्पनेतून एक विषय असा सुरू झाला की हे करून बघावं, ते करून बघावं. तशात घरचं म्हणजे माझं जर माहेरचं बघितलं तर बिझनेसमध्येच, म्हणजे थोडक्यात दुकानाचं सगळं, त्याच्यामुळे विक्री करणं हे माहीत होतं. मग म्हणलं आपण चला तो एक चांगला ट्राय करावा. कशा प्रकारचे मशीन्स तुम्ही उपलब्ध करून देता त्यांना? आता सुरुवात जी झाली ती फक्त एकच मशीन होतं, साधं यूज अँड थ्रो पेन, म्हणजे 1 रुपयाचा पेन, हे बनवण्यापासून सुरुवात झाली. मग हळूहळू मग असं एक लक्षात आलं की जो काही कामधंदा सुरू होणार तो बारमाही सुरू करायला पाहिजे. कारण कुठलीही स्त्री असू दे, पुरुष असू दे, की असं नाही आहे की चला बाबा आकाशकंदील बनवला तेवढा पुरता बिझनेस झाला नाही, त्यांना बारमाही काम यायला पाहिजे. मग ह्या संकल्पनेतनं हळूहळू कापूस वातीचा असू दे, हे साध्या समईतली वात, म्हणजे आज आपल्या घरातली समई वात, पण ती किती कोटी टनात चालते हे आपल्याला अंदाज पण नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटते किती लागते असं नाही, पण ते खूप लागतं, रोजच लागतं प्रत्येकाच्या घरात. हा, दैनंदिन गरजेच्या गोष्टी. ह्या संकल्पनेतून मग आम्ही कापूस वात सुरू केलं. त्याच्यानंतर सुपारी कटिंग,
आधी असं वाटायचं की नाही बाबा सुपारी खंडाचं व्यसन नसावं, पण आता ठीक आहे, लोक खातात आणि त्याचं प्रमाण इतकं जास्त आहे हे आपण जातो बघतो तेव्हा फार म्हणजे अफाट गोष्टी आपल्याला त्या लक्षात त्यावेळी येतात. त्याच पद्धतीनं मग आम्ही सुरू केलं ते वॉटर फिल्टर कॅन्डल, अजून एक म्हणजे आता हे नवीन आता ह्या महिन्यात सुरू केलं, कारण आता पाणी शुद्धीकरण हा सगळीकडे विषय. पूर्वी नाही, नळाचं पाणी कुठेही प्या, काही प्या चालायचं, पण आता नाही, आता आरो वॉटर पाहिजे, बिस्लरी हवी, ह्या खूप गोष्टी आल्या. मग त्याच्यातून पाणी शुद्ध करायच्या कॅन्डल्स असतात, म्हणजे अगदी इझिली घरात बनवू शकतो आपण, हे सहज सहज गोष्टी. त्याच्यासाठी फार मोठं म्हणजे आमचं एक हेअर बँडचं मशीन आहे, जसं आपण डोक्यात केसात माळतो ते हेअर बँड, तर ते देखील कटिंग करायचं मशीन आहे. अच्छा. फक्त आमचं काम करायचं झालं तर तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे. लोकांचं काय होतं की घरात घेतलं, चला ठीक आहे, पण तुम्ही वेळ द्या. वेळ दिला, दिवसालाच 500-1000 जरी सुरुवात झाली, आज काय वाईट आहे, मी म्हणते सुरू तरी झालं, एक कुटुंब खाऊन पिऊन निवांत जगू शकल, एवढं तरी आमची गॅरंटी असते. बाकी मग ते कितपत पुढं करायची तयारी दाखवतील तसं पुढं पुढं होऊ शकतं. आणि या मशीन्सच्या बाबत बायबॅक अग्रीमेंट हे काय आहे? ही कन्सेप्ट पूर्णपणे वेगळी आहे, जी लोकांच्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला काय वाटतं की माझं प्रोडक्ट विकावं, पण मार्केटमध्ये जावा, त्याचा गिराईक शोधा, गिराईक मिळालं पण त्याची क्वालिटी बघा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक वेगळा सर्वे आहे किंवा वेगळा विषय. पण आम्ही काय करतो की बायबॅक, ह्याचा अर्थ तुम्ही जे काही मटेरियल बनवणार त्याला आमच्याकडे कस्टमर कंपल्सरी डीलर मिळणारच. म्हणजे उद्या उठून असं नाही होणार की नाही बाबा माझं हे प्रोडक्ट चालतंय नाही चालतंय. जसं मी तुम्हाला सांगितलं, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की तुम्हाला कुठलीही वस्तू विकायसाठी मार्केटमध्ये जायचं आहे. म्हणजे आमची मेन कंडिशनच ही आहे की तुम्ही मार्केटमध्ये नका जाऊ. म्हणजे आज तुम्ही एखादं मशीन घेतलं तर तुम्हाला काय करायचं आहे, मला मार्केट शोधायचं आहे, आम्ही नाही म्हणतो, नका जाऊ, तुम्हाला प्रत्येक गोष्ट घरात मिळणार. फक्त एक आहे, वेळ द्या, प्रोडक्ट बनवा. आणि मेन बायबॅक बिझनेस हाच म्हणतो की कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही मार्केट न सर्च करता जे काही प्रोडक्ट बनवता ते पूर्णपणे आम्हाला द्या, आणि त्याची आमच्याकडून पूर्णपणे 100% पेमेंटची गॅरंटी येते. आज भले काहीतरी मार्केटला गेलो, तो माणूस म्हणतो क्रेडिट द्या, उद्या उठून त्याचं नाही आलं क्रेडिट, परत लॉस आला, नाही, आमच्याकडे हा करारावर लिहून दिलेला मुद्दा आहे की 10व्या ते 11व्या दिवशी पेमेंट होणार. आता कधी रविवारची सुट्टी वगैरे आली तर लोक पण आम्हाला खूप सपोर्ट करतात की नाही बाबा एखाद दुसरा दिवस पुढे मागं होऊ शकतो, पण त्यांना एक विश्वास झाला आता, नाही येतात पैसे, स्मिता मॅडम आहेत, ओके, म्हणजे नॉट अन इश्यू. आणि लोक पण मला बरेच इतकी सपोर्टिंग चांगली मिळतात. म्हणजे आधी असं कुठंतरी कन्सेप्ट होती लेडीजसाठी, पण नाही असं. आज गुगल जर सर्च केलेलं बघितलं, मला आश्चर्य वाटलेलं फर्स्ट टाइम की लेडीजपेक्षा जेंट्स खूप शोधतात वर्क फ्रॉम होम, म्हणजे त्यांच्यासाठी स्वतःसाठी पण शोधतात. म्हणजे हे मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. आणि हळूहळू त्यांना पण असं पाहिजे की मी प्रोडक्ट बनवू शकतो, मला 2-3 तास मिळतात, पण विकायला जमत नाही आहे किंवा मार्केटला जायला जमत नाही. असे खेडोपाड्यातली लोक आहेत की त्यांना माल आणून देणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्टच्या सोयी केल्या तर ते खूप चांगल्या तऱ्हेने घरातल्या घरात बनवू शकतात. स्त्रिया असतात, 200-300 रुपयासाठी रानात जावा, त्या उन्हात काम करा, त्याच्याऐवजी त्या घरात बसून ठीक आहे 5-6 तास देतील, पण 500 रुपये हक्काचे कमवतील. आणि सगळ्यात जास्त ह्याच्यात आनंद असतो ना, छोट्या छोट्या गोष्टी करतात. आणि जेव्हा कधीतरी भेट होती, फार म्हणजे माझे आणि त्यांचं भेट होणं कमी होतं, कारण सगळ्याच बाबतीत मला बघावं लागतं, पण ते असं तिकडून खुणवत असतात, हे केलं तुमच्या ह्याच्यावर केलं, तो सगळ्यात जास्त म्हणजे तो अनुभव ना फार वेगळा असतो. किंवा मुलगी पास झालेली असती, ती फी भरताना मॅडम त्या इथे पड्डीशी पैसे टाकला बघा, ते बोलणं जे असतं ना, म्हणजे फार असं मनाला म्हणजे असं एकदम की आपण जे करतोय आहे बरोबर आहे, कुठं गाडी चुकलेली नाहीये, एवढा काही विश्वास असते त्याच्यातनं. पण ह्या बायबॅकच्या माध्यमातून ना लोकांना जेव्हा मार्केट मिळतं तेव्हा त्यांना स्वतःला एक ऊर्जा मिळते की नाही मी हे करू शकतो. पण तुम्ही कशी ती गॅरंटी देऊ शकता त्यांना की त्यांचं प्रत्येक प्रॉडक्ट तुम्ही विकालच? किंवा ह्याच्यासाठी आम्ही फक्त ना 5 ते 6 प्रोडक्टच ठेवलेले आहेत. म्हणजे साधारण मी तुम्हाला म्हणलं, यूज अँड थ्रो पेन मशीन, हेअर बँड मशीन, लॉंग विक किंवा कापूसवातीचं 2 प्रकार आहेत, वॉटर फिल्टर कॅन्डल, सुपारी. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त प्रोडक्ट नाही ठेवलेले. हे प्रोडक्ट बारमाही आहेत.
अच्छा. ह्याच्यात कधीही असं होत नाही की हे प्रॉडक्ट बेसिकली त्यांनी मॅन्युफॅक्चर करायचे आणि तुम्ही त्यांच्याकडनं विकत घेणार आणि तुम्ही त्याचा बिझनेस करणार. बरोबर. आणि ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा खूप मार्केट फिरलेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त ठिकाणी जायचं, जास्तीत जास्त दर कुठून येतो. आणि मी आता हे ओळखलं की मार्केटमध्ये जो जुना आहे ना तो कॅप्चर करून बसलेला आहे. त्याच्यामुळं नवीन माणसाला नाही टिकू देत. पण हळूहळू जसं माहिती होईल. आणि बऱ्याच वेळा मला हा पण अनुभव आला की म्हणतात लोक की नाही बाबा स्त्रियांचं काम नाही आहे हे, स्त्रिया कुठे हे जातात. पण ज्या स्त्रिया खरोखर खमकेपणाने काम करतात खूप चांगला रिस्पेक्ट त्यांना मिळतो आणि खूप ओळखी चांगल्या निर्माण होतात. म्हणजे हा मला खूप वेगळा अनुभव आलेला आहे या क्षेत्रातला. त्याच्यामुळं आता एक सेट झालेला आहे. जवळपास 17 वर्ष झालं काम करते मी. 2007 पासून सुरू केलं. त्याच्यामुळे ओळखी झाल्यात. आणि आता प्रत्येकाचं असते की धंदे का नियम माहीत ते माहीत झाले की नाही, म्हणजे हे प्रोडक्ट जाणारच, ह्या प्रोडक्टला कधी पैसे येणार हे सगळं सेट झाले. आणि आता तेवढी कॅपेबिलिटी आहे की कधी पुढं मागं झालं तर चला आपल्या अंगावर आपण घेऊन ते पुढं निभवू शकते. त्याच्यामुळे तो एक विश्वास निर्माण झाला. आणि त्या विश्वासानं आता एक चांगली गोष्ट झाली की आमचं कोटेशन जरी गेलं तरी बँकेतनं लोकांना लोन मंजूर होतात. असे खूप लोन आहेत जे मंजूर झालेत, नंतर टॉपअप होतात. म्हणजे हे फक्त आणि फक्त ह्या इतक्या वर्षाच्या विश्वासानं झालेलं आहे. पण सो बेसिकली सामान्य कुटुंबाचं सक्षमीकरण झालं, बरोबर, की बरेच त्रास कमी होतात. मला वाटतं हा तुमचा एक विश्वास आहे. खरंय. तर ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे जी तुम्ही अचीव केलेली आहे गेली अनेक वर्ष, 17 वर्ष मी म्हणालात त्याप्रमाणे. आणि ही एक अत्यंत नवीन संकल्पना आहे माझ्यासाठी जे तुम्ही करता आहात. आणि ग्रासरूट लेवलला जाऊन तुम्ही रोजगार निर्माण केलेला आहे अनेक लोकांसाठी. सो मला वाटतं ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर इतकं चांगलं काम तुम्ही करता आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप छान रेकग्निशनसुद्धा कायम मिळत आली आहे. राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा तुम्हाला मिळाले आहेत. तर त्याबद्दल आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल. आता तसा प्रवास सुरू झाला 17 वर्षापासून, पण रेकग्निशन हे 5-7 वर्षामध्ये व्हायला लागले. आणि जास्त करून एक झालं की कोविडमध्ये जास्त करून लोकांची जी सेवा करायला मिळाली त्याच्यात ओळखी ज्या झाल्या त्याच्यातून म्हणजे लोकांनी स्वतःहून सुचवलेली नाव आहेत की नाही मॅडम असं असं असतं. म्हणजे तोपर्यंत आम्हाला देखील एवढी आयडिया नव्हती की आमच्या देखील म्हणजे कामाला एवढं रेकग्नाइज होईल. पण उद्योजक घडवणं आणि त्या उद्योजकांची पायाभरणी करणं हे आजची खरं तर बेसिक गरज आहे. म्हणजे जो पाया चालू आहे. मग हळूहळू जी माहिती मिळत गेली त्याच्यातून कुठे नॉमिनेशन मिळाले, कुठे म्हणजे होत गेलं. म्हणजे एक आहे की आजचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं देखील आपल्याला एक पुरस्कार दिला शिंदे साहेबांच्या हस्ते. त्यावेळी म्हणजे असं झालं की खूप चांगल्या लेवलनं आपण आता हे काम करतोय, हेच एक सर्टिफाईड झालो आम्ही. खूपच छान. तुमचे आणखीन भविष्यातले काय काय गोल्स आहेत किंवा प्लॅन्स आहेत? आता ह्या जशा मशीन्स आहेत अशा अजून काही सुरू करता येईल जेणेकरून लोकांना अजून सोप्या पद्धतीनं. आता आमच्याकडे थोडे लाईटचे, विदाऊट लाईटचे पण आहेत. पण असे देखील लोक आहेत की भरपूर थोडेफार ऑपरेटर जास्त लावू शकतात. आता जे वर्क चालतं ते सिंगल हँडेडली चालतं, पण ऑपरेटर्स लावू शकतो आम्ही किंवा एक मोठा युनिट चालू करू शकतो. अशा काही पद्धतीचं काही करू शकतो का आम्ही, ह्याच्यासाठी खूप विचार चाललेला आहे. आणि त्याचबरोबर आता हे प्रोडक्ट आहे आपल्या भारतात खूप चांगल्याने विकलं जातं, पण अजून ह्याला परदेशी मार्केट पण काही मिळेल का ह्याच्यासाठी एक प्रयत्न चालू आहे. त्यासाठी एक छोटा प्रयत्न केला की मुलग्याला देखील बाहेर शिकायला पाठवले की त्याला माहिती यावी आणि त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन मग परत एकदा हे जो बाजार आहे तो फक्त आंतरराष्ट्रीय लेवलला जावा, ही इच्छा आहे माझी. आता सध्या तुम्ही कुठल्या कुठल्या भागात काम करता आहात? आम्ही तसं बघायला गेलं तर सोशल मीडिया थ्रू पूर्ण भारतात देणं घेणं करतो. अच्छा. आणि आमची एक मेन USB आहे की आमच्या मशीन सोबत कंपल्सरी आमचा ट्रेनर जातो. अच्छा. म्हणजे नंतर ही तक्रार नको, मॅडम समजलंच नाही, कसं करायचं सांगितलंच नाही. ट्रेनर येतो, ठेवून घ्या, दिवसभर ठेवून घ्या, 2 दिवस ठेवून घ्या, पण शिका आणि मगच त्याला सांगा ओके बाबा आता मी ॲग्रीमेंटवर सही करणार. त्याच्या आधी तुम्ही ॲग्रीमेंटवर सही पण करू नका म्हणतो आम्ही. जेव्हा समजलंय ओके डन आहे, ॲग्रीमेंटला सही केली, मगच तुम्ही बाहेर पडा. कारण मार्केट तुमच्या थातूरमातूर गोष्टीला पैसे द्यायला तयार नाही आहे.
तो क्वालिटी मागतो. आणि मी तुम्हाला जर चांगलं कमवून द्यावं वाटतं तर मला क्वालिटी द्या. ह्याच्यासाठी आम्ही कंपल्सरी ट्रेनर आणि ॲग्रीमेंट पण का बनवतो की लोकांना एक गॅरंटी राहावी. आमच्या ॲग्रीमेंटमध्ये स्वतः आम्ही हा मुद्दा टाकला आहे की इन केस आम्ही जर तुम्हाला 50 दिवसाच्या पिरियडमध्ये कामच देऊ शकत नाही, म्हणजे आता बरेच जण आहेत आमचं बघून सुरू करतात, मग नंतर नाही ते मार्केटला गाडीच नाही आली, मग आज काय पाऊस पडला, काही कारणं सांगतील. ठीक आहे, तुम्ही पण ऐकून घ्याल, एक 2-4 दिवस तुम्हाला पटेल, 8 दिवस तुम्हाला पटेल, नंतर लक्षात येतं की हे चुकीचं चाललंय. पण तेवढ्यासाठी माझ्या स्वतःच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला जर 50 दिवस काम देऊ शकत नाहीये माझ्या इतर काही कारणानं, तर तुमच्या मशीनला पूर्णपणे मी रिटर्न घेईन. म्हणजे एवढी आज मला गॅरंटी आहे की तुमचं प्रोडक्ट मी विकणारच. आणि त्याच्यामुळे भविष्यात जे वाढवायचं आहे ते थोडंसं अशाच पद्धतीने वाढवायचं की जे दैनंदिन उपयोगात असेल, आणि दुसरी गोष्ट त्याला मार्केट खूप चांगल्या लेवलनं उपलब्ध असेल. थोडक्यात काही करायचं नाही आता. आणि थँक्यू स्मिताताई, तुम्ही आज रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये इथे आलात आणि तुमच्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं. आणि तुमचं काम खरंच खूप छान आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि भविष्याच्या सगळ्या प्लॅनिंगसाठी आत्ता तुम्ही 4 ते 5 प्रोडक्ट्सच विकता आहात, पण त्या पुढे जाऊनही तुम्ही आणखीन ह्याच्यात प्रगती करोत अशीच मी आशा व्यक्त करते. थँक्यू, धन्यवाद. लोटस बँक्वेट अँड लॉन हे रेडिओ सिटी आयोजित सक्सेस स्टोरी विथ उर्मिला या शो मध्ये व्हेन्यू पार्टनर आहेत.